आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दिव्या, काय ग, काय झालं? अशी का बसलीयस? बरं वाटत नाहीये का? मला रात्रभर झोपच लागली नाही चंदन। तू काल मला म्हणालास की तुझ्या डोळ्यात पाणी नाहीये, तुला काही वाटत नाहीये का? तेव्हापासून सतत माझ्या डोक्यात तेच सुरू आहे। तू एका आईला म्हणालास की तिचं बाळ गेलं आणि तिला काहीच वाईट वाटलं नाही। तू एका आईवर संशय घेतलास चंदन। ए नाही 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 दिव्या 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 नाही। हे बघ तू मला तसं नव्हतं म्हणायचं दिव्या। कसं म्हणायचं होतं? माझे ना डोळे कोरडे पडले तरे। मी सतत तेच करतेय, रोज रडते मी। अजून काय करू? जीव देऊ का? म्हणजे तुला वाटेल की हा दिव्याला खरंच आता वाईट वाटत होतं। नाही 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 असं जीव वगैरे असं बोलायचं नाही। आय एम रिअली सॉरी। मी असं नव्हतं म्हणायला पाहिजे, खरंच सॉरी। आता हे सगळं बोलून काही होणार नाहीये चंद। मी काल खूप विचार केला आणि मला हे जाणवलं की आपण जेव्हापासून एकत्र आलोय ना तेव्हापासून काही नीट घडतच नाहीये। आधी तू माझ्याशी इतकं मोठं खोटं बोलला, तरी मी तुला एक संधी दिली। मग मी चुकले, तरी सुद्धा आपण एकत्र येऊन फॅमिली सुरू करायचा प्रयत्न केला, पण बघ ना काय होऊन बसलं। नाही तू, मला आता सतत हेच वाटतंय की आपण कधीच एकत्र सुखी राहू शकणार नाही। आपण लग्न करून चूक केली चंदन। मला पळवून चूक केलीस चंदन, नव्हतं करायला पाहिजेस। ए दिव्या, अगं तू कुठला विषय कुठे नेतीयस? आणि हे बघ तू आता फ्रस्ट्रेटेड आहेस म्हणून हे सगळं बोलतेस, पण हे खरं नाही अगं। आणि हे बघ तुझ्या बरोबर जे झालं तो अपघात होता। तू प्लीज शांत हो, प्लीज। कसं शांत होऊ चंदन? सगळे मलाच बोलतायत रे, सगळे मलाच बोलणार आहेत। पुरुषांना कोणी नाव ठेवत नाही, फक्त बायकांना बदनाम करतात सगळे। अगं असं काही नसतं दिव्या, तू काही पण मनात नको आणूस तुझ्या। तू प्लीज शांत हो। मी पाणी आणतो तुझ्यासाठी। शांत हो, शांत हो। देवा, काय काय करावं लागतं एका नाटकासाठी। अरे वा, आज पहिल्याच दिवशी बायकोला बरोबर घेऊन जाताय। बघताय ना? पण आशू, ही बायकोला सोबत घेऊन जाण्याची कल्पना चांगली आहे। आवडली मला। आणि दुसरी गोष्ट, यामुळं आपल्या कंपनीचं कल्चर दिसतं बाहेर। भाऊ, मी आशूला फक्त सपोर्ट करायला चालले। अगं मग सपोर्ट करणंच गरजेचं आहे। पण ना, काका असता तर बरं झालं असतं। अरे असणारच होता तो। आता आपल्या एका जुन्या क्लायंटकडे जा, म्हणजे खरं म्हणजे मीच जाणार होतो, पण तो म्हटला तुम्ही नका जाऊ, तुम्ही घरी आराम करा। आणि होरायझनला आशूला जाऊ द्या म्हणाला। बघ, माझ्या आधी त्यानं तुझ्यावर विश्वास टाकलाय। मला टेन्शन आलंय, म्हणजे सगळं नीट व्हायला पाहिजे, सुरळीत। सगळं व्यवस्थित होईल, अजिबात काळजी करायची नाही। अरे तू केपेबल आहेस म्हणूनच तुझ्यावर जबाबदारी दिली आहे ही। स्वतःवर विश्वास ठेवायचा फक्त। छान होईल सगळं। हा बोल रे, काय आलं? काय?
अरे मी येते तिथे थांब. हा हो हा. अरे सगळं ठीक आहे ना? नाही मला अर्जंट जावं लागेल. आशू हा. ऐक ना, मला गॅरेजवर जावं लागेल, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. बर हा तू जा, मी सांभाळतो इथे. हा ठीक आहे. बरं ऐक ना, काही सिरियस असेल तर आम्हाला सांग, आमची काही मदत लागेल. हो मी तिकडे जाऊन सगळं सांगते तुम्हाला काय ठीक झालं आहे ते. शिवा, तू हो पुढे. मी येते. जा सांग आणि काय आले असेल तर. चला भाऊ, आई मी पण निघतो, पोचलं पाहिजे वेळेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. आई नमस्कार करतो. भाऊ नमस्कार करतो. यशस्वी भव. काय करतेस काकू? स्वयंपाक करते ग. तू पण मदत करचल. हो मी मदत करायला चालले. अगं काका कुठे दिसला नाही? मी मगाशी आशूला जाताना बघितलं. डील आहे ना आज खूप मोठी, तर आई औक्षण करत होती त्याचं. अगं आज एक मोठी डील आहे म्हणून ताई औक्षण करते. हो पण मग काका पण तिकडेच गेला असेल ना. आता भाऊंनंतर सगळं काकाच सांभाळतो. नाही अगं, ते सकाळीच ना दुसऱ्या कुठल्या तरी कामाला गेले, पण मला सांगत होते की आज आशू एकटा मीटिंग अटेंड करणार. काय? अगं पण भाऊंनंतर घरातले आणि ऑफिसचे सगळे मोठे निर्णय काका घेतो ना. मग काकाने तिकडे असायला पाहिजे. कीर्ती, अगं आता आशूही मोठा झालाय ना, आणि त्याला एकट्याला ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता याव्यात म्हणून ते करत असतात असं काहीतरी. खूप समजूतदार आहेस तू काकू, आणि तुझ्या या समजूतदारपणाचं मला कौतुकच वाटतं. आणि आशू पण तुम्हाला दोघांना मुलासारखाच आहे ना. हो, पण शिवाचं पण कौतुक केलं पाहिजे ना. नाही म्हणजे ती या घरात आल्यापासून आशूला किती जबाबदार बनवलंय तिने. पूर्वी भाऊ आणि काका आशूवर एवढी जबाबदारी द्यायचे नाहीत ना. मग शिवाने पण विचार केला असेल, पुढे जाऊन सगळं आशूचंच होणार आहे ना. मग आपण सगळे आशूवर डिपेंड होऊ. काका पण काही वर्षात काम थांबवेल. मग काय, कंपनी पण आशूची आणि राज्यही आशूचं. कीर्ती अगं असं का बोलतेस? असं काही नाहीये. हे आणि भाऊ त्याला जबाबदाऱ्या देत आहेत, म्हणजे पुढे जाऊन वेळ आलीच तर त्यालाही पुढे जाता येईल. अगं पण एवढी मोठी जबाबदारी आत्तापासून. तुला माहितीये ही डील जर आपल्याकडून गेली तर किती मोठा लॉस होईल. त्यात आपल्या कंपनीवर कर्ज आहे. अगं एवढा लॉस परवडणार नाही आपल्याला. आणि अशा वेळी काकाने तिकडे असणं इम्पॉर्टंट आहे ना. कमीत कमी सुहास तरी. तसंही शिवा काका आणि भाऊंशी बोललीच असेल. शब्दांची कशी भुरळ पाडायची हे शिवाला बरोबर कळतं. आणि आजकाल सगळेच तिची वावा करतात. जाऊ दे, काय खायला बनवतेस? मी काही मदत करू? काकू, नाही मी तुला विचार करायला भाग पाडलं तर नाव नाही लावणार कीर्ती. या घरातली नाती अशी ढवळून निघतील की कुणालाच सावरता येणार नाहीत. ना शिवाला ना तिच्या सासूला.